नमस्कार. एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी बाबा बेलापूरकर. काल दुपारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एका इसमाला 4-5 पोलीस धरून घेऊन चाललेले आहेत आणि त्याच दरम्यान एक पोलीस अधिकारी धावत येऊन त्या इसमाच्या कमरेत लाथ घालताना दिसत आहे. तो व्हिडिओ शूटिंगचाच व्हिडिओ आहे असं वाटतंय. लाईट कॅमेरा ॲक्शन असं डायरेक्टरांनी हुकूम दिल्याक्षणी ते पात्र आपलं काम करतात आणि धावत जाऊन तो पोलीस अधिकारी त्या इसमाच्या कमरेत लाथ घालतो असं ते दिसत आहे. पण मित्रांनो तसं काही नाही. हे प्रत्यक्षात सत्य घडलेला व्हिडिओ आहे आणि मनाला चुटका लावणारा व्हिडिओ आहे. मित्रांनो, त्याचं असं झालं, जालना शहरामध्ये काल 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे हे आपल्या ताफ्यासह जात असताना तो इसम जे पोलीस त्याला घेऊन चालले तो ताफा अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच दरम्यान तेथील असणारे पोलीस धावत जाऊन त्याला ताब्यात घेतात आणि ताब्यात घेतल्यानंतर सिनेस्टाईलने मागून येऊन पोलीस अधिकारी त्याच्या कमरेत लाथ घालतो. मित्रांनो, हा प्रकार हा किळसवाना प्रकार आणि अत्यंत घाणेरडा प्रकार असा आपल्याला पाहायला मिळाला. का महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पाडणारा हा कालचा व्हिडिओमधला हा प्रकार दिसतो आपल्याला. गेल्या महिन्याभरापासून जालन्यात कौटुंबिक वादातून गोपाल चौधरी आणि अमित चौधरी हे उपोषणाला बसले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून काल म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मंत्र्याचा ताफा समोरून जात असताना त्यांना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मित्रांनो, गुन्हेगार आणि उपोषणकर्ते किंवा आंदोलनकर्ता याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी फरक केला पाहिजे. गुन्हेगार हा कोणाचा तरी हक्क मारत असतो, म्हणून त्याच्या संग तुम्ही कठोर वर्तन केलं तर ते आपण समजू शकतो. पण आंदोलनकर्ता किंवा उपोषणकर्ता हा आपल्या न्याय हक्कासाठी तिथं बसलेला असतो. कारण हे राज्य हे महाराष्ट्र राज्य हे लोककल्याणकारी राज्य आहे असं आपण मानतो आणि त्याला पण न्याय मागण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, त्याच्या भावना उफळून आल्या, मंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, याचा अर्थ असा नाही की तो मोठा गुन्हेगार आहे म्हणून त्याच्या संग हे वर्तन केलं पाहिजे. हा जो प्रकार आहे हा प्रकार कायद्याला धरून नाही. जे कायदे करतात तेच आज कायद्याला मानायला तयार नाही. ज्यांच्यावर जबाबदारी कायद्याची अंमलबजावणी करण्याची आहे तेच आज अंमलबजावणी करताना दिसत नाही आणि ज्यांच्याकरता कायदा आहे म्हणजे जनतेकरता त्यांना त्या कायद्याची जाणीव नसते. असा हा केविलवाना प्रकार महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक वेळ आपण असाही विचार करू शकतो का पोलीस डिपार्टमेंटमधले जे अधिकारी असतात त्यांना 24 तास ड्युटी करावी लागते आणि सगळा हा ड्युटीचा ताण
मानसिक त्रास, मानसिक ताण हा त्यांना सहन करावा लागतो आणि अचानक अप्रत्यक्षपणे नकळतपणे एखाद्या इसमावरती तो ताण त्यांच्याकडून बाहेर पडतो, असं पण निदर्शनास दिसतं आहे ह्या व्हिडिओवरून. परंतु थोडा संयम राखला पाहिजे, कारण जनतेचे पोलीस हे मित्र आहेत आणि जनता त्यांच्याकडं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आशेने पाहते आणि त्याचा कुठंतरी समन्वय साधला गेला पाहिजे. अशा प्रकारचं वर्तन पोलीस अधिकाऱ्याचं राहिलं पाहिजे, कारण पोलीस पण एक माणसंच आहेत, त्यांना पण मन आहे, भावना आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना कामाच्या ताणातून असं अप्रत्यक्षपणे एखादी घटना घडून जाते, त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि अधिकाऱ्याने पण सुद्धा असा विचार केला पाहिजे का आपल्याकडं सगळ्यांच्या नजरा आहेत आणि लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आटोकाट आपण प्रयत्न केला पाहिजे. अशी एखादी कोणती कृती आपल्या हातून घडता कामा नये का ज्या जनतेच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होईल. एवढं बोलून मी इथं थांबतो. भेटूया पुढच्या बातमीत. जय हिंद, जय महाराष्ट्र.